बिबट्या आपल्याकडे येत नाहीये, मुळात आपणच बिबट्याकडे चाललोय. ते कसं मी तुम्हाला सांगते. या बिबट्याच्या दहशतीमुळे सध्या शेतकऱ्याच्या चांदापासून ते बांध्यापर्यंत ते अगदी विधान भवनामध्ये सुद्धा हा मुद्दा खूप गाजलाय. काही नेत्यांनी जंगलामध्ये बिबट्यांसाठी शेळ्या सोडू असंही म्हटलं, तर काही नेते विधानसभेमध्ये थेट बिबट्याच्या वेशामध्ये आले. मुळात या बिबट्याचे हल्ले का वाढले आहेत त्याबद्दल थोडं जाणून घेऊयात. उत्तर अगदी सोपं आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षभरामध्ये 54 चौरस किलोमीटर जंगल हे गायब झालंय. म्हणजे एकंदरीत सांगायला गेलं तर एक 9-10 गार्डन म्हणा किंवा 40 गावं इतका परिसर हा गायब झालाय. जंगल होतं तिथे आता कॉन्क्रिटीकरण करण्यात आलंय. मग बिबट्या कुठे जाणार? त्याच्याकडे घरही नाहीये, शिकारही नाहीये आणि जागाही नाहीये. आणि त्याहून पलीकडे आपण काय केलंय माहिती, आपल्या शहरांमध्ये उघडे कचऱ्याचे कुंड बनवले आहेत. रस्त्यावर भटकणारे प्राणी आहेत, झाडं झुडपं तोडून टाकली आहेत आणि कॉन्क्रिटीकरणामुळे त्याला जागोजागी पाणी मिळतं, शिकार मिळते, रस्त्यावर पडलेला कचरा खायला मिळतो. बरं, गल्ली बोळांसारखी घरं बांधल्यामुळे त्यांना लपायलाही जागा मिळते आणि म्हणून तो आपल्या वस्तीत येतोय आणि आता आपल्याला तो आक्रमक वाटायला लागलाय. पण हे शेळ्या वगैरे पुरवण्यापेक्षा त्यावर उपाय एकच आहे की आपल्या शहरी भागातले जे उघडे कचऱ्याचे कुंड आहेत ते बंद करा, स्वच्छता ठेवा, AI तंत्रज्ञानाचा वापर करून रेस्क्यू टीम तयार करणं यावर काम करा. जिथे लांब लांब पर्यंत जंगल आहेत, जिथे शेती आहे, तिथे कुंपण घालता येईल का असा प्राथमिक दृष्ट्या प्रयत्न करा. तिथे घरांना, शेतीला कुंपण घालता येते का यावर विचार करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जंगल वाचवायला सुरुवात करा आणि त्यामुळे कुठेतरी जाऊन हे हल्ले कमी होतील. त्याच्यावरती बिबट्याचे कपडे घालून शेळ्या सोडून काही होणार नाहीये. उलट ते आणखीन खाऊन पिऊन जाडजूड होतील आणि मग आपल्याला खायला येतील. अशा पद्धतीचा हा कारभार योग्य नाहीये. त्यासाठी योग्य नियोजन करणं खूप गरजेचं आहे. आणि मुळात बिबटे आपल्याकडे नाही तर आपण त्याच्याकडे जातोय यावर जरा विचार करा.